नमस्कार, मी सुविधा राजवाडकर आणि गेट सेट गो चॅनलच्या पॉडकास्ट विथ अमित कुलकर्णीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जपानविषयी बोलत होतो. आपण जपानच्या सगळ्या जागांविषयी आणि तिथल्या खाद्यभ्रमंतीविषयी आपण खूप गप्पा मारल्या. आज आपण तिथल्या प्रवासाविषयीच्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत अमितकडून. नमस्कार अमित. नमस्कार. सो आम्हाला सांग की भारत आणि जपानची कनेक्टिव्हिटी कशी आहे, म्हणजे जर प्रवास करायचा झाला तर काय उत्तम पर्याय आहेत आणि कसं जाऊ शकतो आपण. भारतातून आता मुंबई आणि दिल्ली या दोन ठिकाणाहून जपानला डायरेक्ट फ्लाईट आहेत. प्लस भारतातून हाँगकाँग मार्गे कॅथे पॅसिफिकच्या फ्लाईट किंवा बँकॉक मार्गे थाई एअरवेजच्या फ्लाईट किंवा कोलालंपूरवरून एअर मलेशियाच्या फ्लाईट मलेशियन एअरवेजच्या आणि सिंगापूरवरून सिंगापूर एअरलाईनच्या अशा ह्या सगळ्या फ्लाईटची कनेक्टिव्हिटी वन स्टॉप फ्लाईटने आणि ॲना एअरवेजची डायरेक्ट फ्लाईट मुंबईवरून आहे. मुंबईवरून डायरेक्ट फ्लाईट जी आहे ती मुंबईवरून निघाल्यानंतर 8 तासामध्ये टोकियोच्या नारिता एअरपोर्टला पोहोचते. त्यामुळं अनेक फ्लाईटचे पर्याय पूर्ण भारतातून म्हणजे मुंबई, बेंगलोर, कलकत्ता आणि दिल्ली ह्या सगळ्या ठिकाणाहून भरपूर पर्याय आहेत फ्लाईटचे. पण मग सगळ्यात सोपा पर्याय काय आणि अगदी इझिली अवेलेबल पर्याय काय? सगळ्यात सोपा आणि माझा सगळ्यात आवडता म्हणजे ॲना एअरवेज. ॲना एअरवेज जी आम्ही देतो किंवा गेट सेट गो हॉलिडेज देते ती जगातल्या ज्या पहिल्या 5 एअरलाईन आहेत त्या टॉप एअरलाईन म्हणून समजल्या जातात त्यातली ही ॲना एअरवेज जी जपानची होम एअरलाईन समजली जाते तर ती एअरलाईन आहे. अतिशय सुंदर एअरक्राफ्ट, फुल बोर्ड सर्व्हिसेस म्हणजे जेवणापासून ड्रिंक्सपासून सगळ्या इकॉनॉमी क्लासचे तिकीटंसुद्धा लोक घेतात. तर विशेष म्हणजे 8 तासाच्या प्रवासाला तुम्ही कम्फर्टेबली जो बूट स्पेस असतो तो एकदम कम्फर्टेबल आहे त्याचा. त्यामुळं मॅक्झिमम लोकांची ॲना एअरवेजला पसंती असते. ॲक्च्युली ॲना एअरवेज ह्या सगळ्या बाकीच्या फ्लाईटपेक्षा कॉस्टली आहे, परंतु आम्ही गेट सेट गोच्या सगळ्या ग्रुपला आम्ही ॲना एअरवेज 100% देतो. क्या बात आहे. आणि आता आपण प्रवासाविषयी बोलतोय तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मोस्टली सगळ्यांना जो पडतो की विजा स्टॅम्पिंग होणं ही खूपच किचकट गोष्ट असते. मग US किंवा युरोपमध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा ते खूप भेडसावतं की प्रवासाला तर चाललोय पण विजाचं काम नाही झालं तर काय. भले भले मोठे प्रोग्राम सुद्धा त्याच्यामुळे कोलमडून पडतात. मग जपानच्या बाबतीत काय आहे? जपानच्या बाबतीत सगळ्यांना म्हणजे अगदी धक्का बसतो आम्ही ज्यावेळेस सांगतो जपानचा विजा किती सोपा आहे. कारण जपान म्हणलं की सगळ्या गोष्टी अवघड अवघड अशा वाटतात लोकांना, पण जपानचा विजा हा सगळ्यात सोपा विजा आहे. अमेरिका किंवा युरोपच्या विजाला पॅसेंजरला त्या एम्बेसीला किंवा कॉन्सुलेटला जावं लागतं, त्यांचं बायोमेट्रिक होतं किंवा त्यांचे इंटरव्ह्यू होतात. जपानच्या विजासाठी असं काही होत नाही. ओके. सिम्पल फॉर्म भरून द्यायचा आहे, तुमचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, एक IT रिटर्न, एक ठराविक साईजचा फोटो, असे ठराविक डॉक्युमेंट दिले, बाकीचं फ्लाईट तिकीट, आयटिनरी सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि अगदी इझी 5 दिवसाच्या विजा प्रोसेसमध्ये नॉमिनल विजा फीस घेऊन हा विजा होतो. त्यामुळे जपानचा विजा हा सगळ्यात सोपा विजा आहे. तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर पाहिजेत अर्थात, पण बाकी काही फार अशा अडचणी येत नाहीत जपानच्या विजाला. आणि मी लास्ट टाइम ऐकलं होतं आपण की इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार तिकडे जाऊन चालत नाही. तर तिथल्या शिस्तप्रियतेविषयी आणि तू मगाशी मला म्हणालास की आपण फक्त कोविडच्या दरम्यान मास्क घातले होते पण ती मंडळी त्यांच्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून मास्क घालून फिरतात. सो त्याच्याविषयी थोडं सांग ना, शिस्तप्रियतेविषयी. जपानचा पहिला प्रवास मी 2016ला केला. त्यावेळेस तर कोविडचं काही संबंध नव्हता, आपल्याला माहिती नव्हतं आणि मास्क वापरणं हे त्यावेळेस तर आपल्या खिचगंतीतही नव्हतं. परंतु आम्ही जपानला ज्यावेळेस बुलेट ट्रेननं किंवा मेट्रोनं प्रवास करायचो त्यावेळेस आम्ही बरेच लोक मास्क लावलेले पाहिले. त्यावेळेस माहिती काढल्यावर कळालं की त्या लोकांना असं एक एथिक्स म्हणून किंवा एटिकेट्स म्हणून त्या लोक पाळतात की आपल्याला जर एखादं इन्फेक्शन असेल, आपल्याला जर खोकला आला, आपल्याला जर शिंक आली तर आपल्या इन्फेक्शन बाजूच्या माणसाला होऊ नये याची काळजी ते आधीपासून घेतात. त्यामुळे ते लोक मॅक्झिमम लोक मास्क आधीपासून वापरतात. प्रत्येक प्रवासामध्ये प्रत्येकाकडे मास्क असतो. मॅक्झिमम लोकांच्या बॅगमध्ये स्वतःचा मास्क सोबत ठेवलेला असतो आणि ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस प्रवास करतात त्यावेळेस ते लोक मास्क वापरतात आधीपासून. आणि शिस्तीच्या बाबतीत तू जे विचारतेस ना, म्हणजे
आपल्याला कधी कधी हसू येतं की असं काही असू शकतं का. आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही अनुभवतो आणि आम्ही लोकांना ह्या गोष्टी सांगतो पण प्रवासाच्या आधी की ह्या ह्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. एक 2-3 गोष्टी अशा लक्षात येण्यासारख्या आहेत किंवा लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आपण बुलेट ट्रेन स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन सगळीकडे आपण आजकाल एस्केलेटरचा किंवा मॉल्समध्ये एस्केलेटरचा वापर आपण सर्रास करतो. आणि समज चढणारा जिना आहे किंवा उतरणारा जिना आहे तर सगळेजण कसेही पायरीवर थांबून राहतात किंवा कोणी रिकामा असेल तर जिना चढत जातं. पण जापानमध्ये तशी पद्धत नाही आहे. जापानमध्ये ज्यावेळेस तुम्ही एस्केलेटरवर थांबताय तर डाव्या हाताला जे थांबून राहणारी लोक आहेत ते एका लाईनमध्ये थांबून राहतात आणि उजवी बाजू फ्री ठेवतात. म्हणजे ज्या लोकांना खूप घाई आहे ती लोक पायऱ्या चढत वर जातात, ते जिना चढत वर जातात एस्केलेटरचा आणि ते फास्ट जाऊ शकतात. कारण प्रत्येकाचा मिनिट अँड मिनिट तिथं महत्त्वाचा समजला जातो. तर माझ्यामुळं कोणाची बुलेट ट्रेन चुकली नाही पाहिजे, कोणाची मेट्रो चुकली नाही पाहिजे, तो माणूस वेळेत गेला पाहिजे. आणि मी कसाही बॅग घेऊन असं आडवा थांबलो तर असं नाही चालत तिथं. तर हा एक पार्ट आहे. किंवा तेच आता आपल्याकडे पुण्यामध्ये मेट्रो आली, पुण्यामध्ये पण लोक ते फॉलो करतायत. पण तिथे मेट्रोमध्ये चढताना 2 लाईन अशा व्यवस्थित आखून दिलेल्या असतात. उजव्या हाताला आणि डाव्या हाताला चढणारी लोक व्यवस्थित थांबतात आणि मधली बाजू रिकामी ठेवतात आणि मधल्या लोकांना आधी उतरू देतात, त्यानंतर ही लोक आतमध्ये चढतात. आणि कितीही गर्दीची वेळ असेल तर ट्रेनमध्ये चढताना लाईनमध्येच थांबून चढतात. कोणीही ट्रेन येण्याच्या आधीच गर्दी करेल किंवा ट्रेन आल्यानंतर मध्ये घुसण्याचा प्रयत्न करेल असं होत नाही. शिस्तीचे असे अनेक किस्से सांगू शकतो. त्यातला अजून एक किस्सा म्हणजे आपल्याकडे मोबाईलला रिंगटोन मी कोणती लावू, तू कोणती लावू, कशी लावायची, कोणत्या गाण्याची लावायची याचं कॉम्पिटिशन असल्यासारखे लावतात. पण तिथं सार्वजनिक प्रवास व्यवस्थेमध्ये कुठेही तुम्ही प्रवास करत असाल तर कंपल्सरी तुमचा मोबाईल हा व्हायब्रेट मोडवर ठेवावा लागतो. बरं. कारण ही लोक वर्कोलिक लोक आहेत. 12-12 तास 14-14 तास काम करतात आणि तो जो प्रवासाचा वेळ असतो तो त्यांचा मी टाईम समजला जातो. क्या बात आहे. त्या काळामध्ये ती लोक झोप काढतात, आराम करतात, गाणे ऐकतात, पुस्तकं वाचतात. तर त्या काळामध्ये माझ्या मोबाईलच्या रिंगटोनमुळे बाजूच्या माणसाची झोपमोड नाही झाली पाहिजे किंवा बाजूच्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी ही लोक घेतात. त्यामुळे कोणीही मोबाईलला रिंगटोन ठेवत नाही. किंवा आपल्याकडे सर्रासपणे असा व्हिडिओ कॉल लावून आपण दाखवायची पद्धत आहे. मी इथे प्रवास करतोय, मी तिथे प्रवास करतोय. बऱ्याच प्रवाशांना आम्ही समजावून सांगतो. पण बुलेट ट्रेननं प्रवास करताना अजून आपल्या भारतात नाही आहे ना, त्याचं आकर्षण खूप आहे लोकांना. तर बुलेट ट्रेननं प्रवास करतोय हे दाखवण्यासाठी तिथून व्हिडिओ कॉल करतात आणि घरच्या लोकांना दाखवतात, मी व्हिडिओ कॉलनं बुलेट ट्रेनने प्रवास करतोय. आणि तो त्याचा आवाज एकदम मोठा करून मग आम्हाला लोकांना समजावून सांगावं लागतं की बाबा बाकीचे लोक आराम करतात, तुम्ही हा कॉल डिस्कनेक्ट करा, तुम्ही शांत बसा. काही लोकांना प्रवाशांना थोडासा राग येतो की आम्ही पैसे भरून आलो आणि आम्हाला आमचा आनंद लुटू देत नाहीयेत. पण ही शिस्त तिथं फॉलो केली जाते. आपल्यामुळं कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे, प्रत्येकाचे जे ह्युमन राईट्स आहेत ते जपले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी ती खूप घेतली जाते. बाकी आता रस्त्यावरनं सिग्नल क्रॉस करणं किंवा रस्त्यावरनं फिरणं तिथं शिस्त तर हे तर बघायलाच मिळतं. म्हणजे धूळ आणि कचरा 99.9% कुठेही बघायला मिळत नाही तुम्हाला, कुठेच नाही. अतिशय क्लीन रस्ते, अतिशय क्लीन फुटपाथ, ह्या सगळ्या गोष्टी खूप बघायला मिळतात. मला असं वाटतं नुसतं पर्यटन करायला न जाता लोक खूप सारं शिक्षण घेऊन येतात जपानमधून. मला असं वाटतं एक सफर केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या जात असतील सगळ्या लोकांकडनं आणि ऐकतानाच असं वाटतंय की हे किती भारी आहे, हे शिकण्याच्या दृष्टीने सुद्धा खूप भारी आहे, नुसतं पर्यटन नाहीये. मला म्हणजे परत एक एक गोष्ट आठवत राहते. आता आपण बोलतोय तर जपानमध्ये दिव्यांगासाठी आपल्या भारतात अजूनही कुठेही व्हीलचेअरसाठीचे रॅम्प किंवा अपंगासाठी आता काही काही ठिकाणी जे एअरपोर्ट्स वगैरे आहेत तिथं होत आहेत की टॉयलेट सेपरेट असतात किंवा त्यांना रॅम्प असतो, त्यांना रेलिंग असतात धरायला. तर तिथं प्रत्येक जे छोटे छोटे शॉप्स आहेत एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन ह्या ठिकाणी तर आहेच, पण सुपर मार्केट, छोटे छोटे शॉप्स
प्रत्येक प्लॅटफॉर्म किंवा प्रत्येक फुटपाथला तिथं तुमच्या व्हीलचेअरचा रॅम्प असल्याशिवाय त्याचं बांधकाम पूर्ण केलंच जात नाही. अच्छा. तिथं तुम्हाला अपंगासाठीचा वेगळी लेन दिलेली असतेच असते की ते रेलिंगला चढून तिथं चढले पाहिजेत. त्यांचे जे पेवर ब्लॉक्स असतात ते पेवर ब्लॉक्स अंध लोकांसाठी असे डिझाईन केलेले असतात की त्यांना त्यांच्या त्या ब्रेल लिपीमध्ये कुठे वळायचंय किंवा काय करायचंय हे सगळ्या गोष्टी त्यांना कोणाच्याही आधाराशिवाय तिथं केलं. म्हणजे ह्या दिव्यांगांसाठीची जी काळजी तिथं घेतली जाते ती काळजी म्हणजे वाखाणण्याजोगी. आणखी कुठेही मी एवढी काळजी बघितलेली नाही. ऑल इन्क्लुझिव्ह आणि नो साऊंड झोन त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करतात हे तुझ्या गप्पा ऐकून समजतंय. तू प्रवास आणि प्रवासी आणि त्यांचे आलेले अनुभव हे सांगतोस, त्याच्यातनं एक अतिशय महत्त्वाचं इक्वेशन माझ्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे कुठेही गेलं की त्यांचं लगेज हरवणं हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. बॉलिवूड मूव्हीजनी सीन्समध्ये दाखवलं असेल, मराठी चित्रपटातूनही दाखवलं आहे आणि ओव्हरऑलच बोलताना कुणा कुणाकडून कायम ऐकलं जातं की अरे माझं लगेजच गुम झालं. तर असे काही अनुभव जपानमध्ये आल्यास त्याच्यावर ते कसा तोडगा काढतात? मध्यंतरी माझ्यामध्ये 1-1.5 महिन्याखालीच मी एक बातमी ऐकलं होतं किंवा कुठेतरी ऐकलेलं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जपानमधल्या एकाही एअरपोर्टवरून एकही बॅग मिसिंग झाल्याची तक्रार नाही. अरे खूपच भारी गोष्ट आहे. 100% बॅगेज तिथं जे तुम्ही प्रॉपर लोड केलेलं आहे ते 100% तिथं पोहोचतंच. हा म्हणजे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. दुसरा एक अनुभव सांगतो तुला. जपानमध्ये अजून एक पद्धत आहे की आता आम्ही ज्यावेळेस टोकियोमध्ये राहतो, टोकियो तो हिरोशिमा जे अंतर आहे ते खूप जास्त आहे आणि त्यावेळेला आम्ही बऱ्याच वेळेला हा प्रवास बुलेट ट्रेननं करतो. तर आपल्याकडे लोकांच्या 20-20 किलोच्या बॅग असतात कारण 10-15 दिवसाच्या प्रवासासाठी लोक निघालेले असतात. तर त्या बॅग घेऊन प्रवास करावा लागतो आणि मग ते बुलेट ट्रेनमध्ये चढणं, सिनियर सिटीजन असतात बऱ्याच वेळेला, ते अवघड जातं. तर त्यासाठी एक तिथं कुरिअर सिस्टम आहे. तुम्ही एअरपोर्टवर किंवा तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहताय त्या प्रत्येक हॉटेलमध्ये तसा एक डेस्क केलेला आहे त्यांनी की त्या हॉटेलला तुम्ही तुमचं लगेज जमा करायचं आणि पुढचा ॲड्रेस द्यायचा. त्या ॲड्रेसवर अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये अगदी 2000 येन 1500 येनमध्ये तुमची बॅग 24 तासाच्या आत, म्हणजे बऱ्याच वेळेला तर असं होतं की आपण ज्या हॉटेलला पोहोचणार आहोत त्या हॉटेलला पोहोचण्याच्या आधी तिथं आपली बॅग पोहोचलेली असते. तर मागच्या वर्षी एक आमच्यासोबत ती घटना घडली अशी की एका मॅडमने हिरोशिमाच्या हॉटेलमधून ती बॅग सबमिट केली आणि आम्ही नारिताला ज्यावेळेस आलो, नारिता एअरपोर्टला, त्यावेळेस ती बॅग आली नव्हती. तर आमचे सलग 2-3 ग्रुप होते त्यामुळं आम्ही तिथे थांबणार होतो, पण पॅसेंजरला विदाऊट बॅग पुण्याला यावं लागलं. पण 24 तासाच्या आत ती बॅग त्यांनी ट्रेस करून दिली. क्या बात आहे. की तुमची बॅग ह्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला इतके वाजता तुमच्याकडे पोहोचून जाईल, तुम्हाला कुठे पाहिजे ते सांगा. त्यावेळेस आम्ही ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबणार होतो त्या हॉटेलचा ॲड्रेस दिला. ती बॅग 24 तासाच्या आत आली आणि ज्यावेळेस आमचा दुसरा ग्रुप रिटर्न आला त्यावेळेस ती बॅग आम्ही इथे घेऊन आलो. तर हरवत अशी कोणतीच गोष्ट नाही. पासपोर्टच्या बाबतीत विचारलंस तर ते तुला सांगतो, एक अनुभव असाच आहे आमचा. आय थिंक 2017 साल 2018 सालचा तो ग्रुप असेल. आम्ही बसने प्रवास चालू होता आमचा, जवळपास 6-7 तासाचा प्रवास होता त्या दिवशी. आणि दर 1 तासाला तिथे हायवेच्या साईडला सर्व्हिस स्टेशन आहेत. आपल्याकडे जसं फूड मॉल आहेत हायवेला, तसे ते सर्व्हिस स्टेशन म्हणतात तिथं. आणि सर्व्हिस स्टेशनला दर 1 तासाला कंपल्सरी तुमची गाडी थांबवावी लागते ड्रायव्हरला रेस्ट करण्यासाठी, तिथे रिफ्रेशमेंटसाठी. तर दर 1 तासाला गाडी थांबवायच्या आणि त्यावेळेस बरेच जण वॉशरूमला वगैरे जाऊन यायचे. तर एक पुण्यातल्या काकू होत्या, त्यांनी त्यांची बॅग, त्याच्या बॅगमध्ये त्यांचा दोघांचे नवरा बायकोंचे ओरिजिनल पासपोर्ट विथ US व्हिसा. US व्हिसा म्हणजे लोकांचा जीव की प्राण असतो. त्यामध्ये त्यांची करन्सी त्या पर्समध्ये, त्यांनी जापनीज करन्सी ठेवली होती, इंडियन रुपीज होते, युरो होते, सधन घरातले लोक होते, बऱ्यापैकी पैसा प्रवासासाठी त्यांनी ठेवलेला होता सोबत. आणि आम्ही त्या 6 तासाच्या प्रवासामध्ये साधारण 4 ते 5 ठिकाणी थांबलो आणि त्यांनी कुठेतरी ती बॅग ठेवली. वॉशरूमला गेल्यानंतर तिथे एक प्लॅटफॉर्म असतो, तिथे बॅग ठेवायची. त्यांनी बॅग ठेवली आणि तशाच बसमध्ये येऊन बसला. आणि ज्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो संध्याकाळी, त्यावेळेस त्या अचानक रडायला लागल्या की माझी बॅग हरवली आहे.
आम्हाला थोडा वेळ काळजी वाटली की काय करायचं, परंतु आमच्यासोबत जो आसमी होती त्यामुळं लँग्वेजचा प्रॉब्लेम नव्हता आणि जॅपनीज गाईड सोबत होता. मग आसमी आणि जॅपनीज गाईडने त्यांचे हायवे पोलीस म्हणून एक तिथं यंत्रणा आहे, त्या हायवे पोलीसला त्यांनी फोन केला आणि आम्ही ह्या ठिकाणाहून निघालो आणि इथे पोहोचलेलो आहोत. या प्रवासाच्या दरम्यान आम्ही ह्या सर्व्हिस स्टेशनला थांबलो होतो आणि तिथे कुठेतरी आमची बॅग राहिलेली आहे असं ज्यावेळेस सांगण्यात आलं, त्यांनी आमच्याकडनं 1 तासाचा वेळ मागितला. 1 तासामध्ये त्यांचा फोन आला की तुमची बॅग इथे इथे आहे आणि तुम्हाला ह्या पोलीस स्टेशनला येऊन ती बॅग कलेक्ट करावी लागेल. रात्रीचा उशीर झाला होता त्या दिवशी. मग आणि पुढचा प्रवासही होता सगळ्या बाकीच्या प्रवाशाचा. त्यावेळेस मग आम्ही दुसऱ्या दिवशी मी सोबत असल्यामुळं बाकीच्या प्रवाशांना घेऊन मी निघालो आणि जे पासपोर्ट होल्डर आहेत, कारण त्या बॅगमध्ये पासपोर्ट होते, ते पासपोर्ट असेच आसमीला किंवा अजून कोणाला दिले नसते, तर त्यांनी सांगितलं की तुमचा कोणतरी एक असा माणूस पाहिजे की जो पासपोर्ट होल्डर आहे, तो स्वतः आल्याशिवाय आम्ही ही बॅग देणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग आसमी आणि त्या काकू बुलेट ट्रेननी त्या गावाला गेल्या आणि ज्यावेळेस त्या पोलीस स्टेशनला पोहोचल्या त्यावेळेस आसमीचा तो अनुभव आसमी बऱ्याच वेळेला सांगते. पोलीस स्टेशनच्या गेटमध्ये गेल्याबरोबर इंडियन लोक आल्याबरोबर असं कळल्यानंतर त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमधल्या त्या प्रत्येक पोलिसांना माहीत होतं की अशी अशी एक इंडियन लोकांची बॅग आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आली आहे बरं आणि ती बॅग घ्यायला ती लोक येत आहेत. गेटमध्ये गेल्या गेल्या एका पोलिसाने त्यांना ओळखलं. आसमीला भाषा येत असल्यामुळं लगेच तिनं सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. ती बॅग घेण्यासाठी मग त्या ऑफिसरकडे घेऊन गेले. त्या ऑफिसरने पासपोर्ट बाजूला काढून ठेवले होते, त्याच्यात आयफोन होता त्यांचा, आयफोन बंद झालेला होता. त्यानंतर एका कागदावर यात किती युरोच्या नोटा आहेत, कोणत्या नोटाचे किती चलन आहे, डॉलर्स किती आहेत, येन किती आहेत, अशी एक चिठ्ठी तयार करून ठेवली होती आणि विचारलं फक्त की एक काम करा म्हणे, तुम्ही ह्या ॲपलच्या फोनचा लॉक ओपन करा म्हणजे तुमच्या आयडेंटिटीसाठी आणि सगळं ही तुमची एवढी करन्सी आहे का, एवढे पैसे आहेत का, जुजबी माहिती घेतली. कसल्याही फॉर्मॅलिटी न करता 5व्या मिनिटाला ॲज इट इज बॅग, दोन्ही पासपोर्ट आणि सगळे पैसे जशाच तसे त्यांच्या हातात दिले. क्या बात आहे. आणि मी इकडनं ग्रुप घेऊन बुलेट ट्रेनने त्या दुसऱ्या स्टेशनला निघालो होतो. आम्ही जोपर्यंत तिथे पोहोचतोय तोपर्यंत हे बॅग घेऊन आसमी त्या काकूंना घेऊन त्या हॉटेलला येऊन पोहोचतो. भारी. म्हणजे आता त्यावेळेसपासून आम्ही असे बिनधास्त आहोत की जपानमध्ये हरवलेली कोणतीही वस्तू गहाळ होत नाही, ती 100% नंतर मिळते. आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो, कोणी हरवू नका, पण हरवलं तरी काळजी करू नका. थोडासा त्रास होतो त्या गोष्टीचा ऑफकोर्स, पण ते मिळून जाते. अशी प्रार्थना करू की भारतातून जेव्हा पर्यटनानंतर प्रवासी परत जातील तेव्हा असे अनुभव घेऊन जाऊ देत, अशी आपण प्रार्थना करू. आणि खरंच जपानविषयी कितीही बोललं तरी कमी, आणि म्हणूनच तुझ्या काळजाला हात घालते मी, कारण तू मला म्हणाला होतास की आपण जेवढ्या ठिकाणांविषयी बोललो त्याच्याहीपेक्षा एक खास आकर्षण जे फक्त गेट सेट गोच्या पॅकेजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळतं, असं काहीतरी आकर्षण आहे जपानचं. त्याच्याविषयी आम्हाला सांग. थोडंसं म्हणजे ते सांगताना कधी कधी अवघडल्यासारखं होतं, कारण जपानमध्ये एक ओनसेन नावाचा प्रकार आहे. ओनसेन म्हणजे एक प्रकारची आंघोळ. माउंट फुजीच्या आजूबाजूला अनेक सल्फरचे झरे आहेत, सल्फरच्या पाण्याचे. तर त्या झऱ्याचं जे पाणी आहे त्या पाण्याच्या पाईपलाईनने बऱ्याच हॉटेल्समध्ये ते पाणी आणलेलं आहे आणि त्याच्या मोठ्या मोठ्या त्यांनी बाथरूम तयार केलेले आहेत. त्याला कॉमन बाथरूम्स म्हणतात. आणि त्या कॉमन बाथरूममध्ये त्यांनी एक गरम पाण्याचं कुंड, एक आपण कुंड म्हणायला हरकत नाही, त्याला ते पाऊंड म्हणतात, एक गरम पाण्याचं पाऊंड असतं, एक थंडगार म्हणजे आईस वॉटर अक्षरशः तसं असतं. त्यानंतर स्टोन बाथ ज्याला म्हणतात, गरम ते सगळे त्या पाण्याच्या वाफेमुळे स्टोन गरम झालेले असतात त्यावर बसायचं. एक स्टीम रूम असते ती. असं जे काही एक स्पाचा प्रकार आपण म्हणतो तशा 4-5 प्रकारच्या आंघोळी तुम्हाला तिथं करता येतात. आणि ते जेंट्स आणि लेडीजचे सेपरेट बाथरूम असतात. आणि ह्या बाथरूमचं किंवा ह्या आंघोळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेंट्स असो या लेडीज, म्हणजे लेडीजच्या बाथरूममध्ये लेडीज आणि जेंट्सच्या बाथरूममध्ये जेंट्स, 100% न्यूड जावं लागतं. अंगावर तुम्हाला कोणालाही, कोणीही किती मोठा माणूस असेल
तरी लहान मुलं असू द्या मोठा माणूस असू द्या कोणालाही कसलाही कपडा वापरायचा नाही, पूर्ण न्यूड होऊन तुम्हाला जायचं आणि त्या आंघोळीचा आनंद घ्यायचा. तर आम्ही जे हॉटेल्स देतो त्यातल्या 2 ते 3 हॉटेलमध्ये हे बात असतात ओनसेन. आणि तुम्ही जर असं ओनसेनला जायचं ठरवलं जपानमध्ये, आम्ही अनेक वेळेला पेड सर्व्हिस पण घेतलेल्या आहेत, तर एका तासाचे 20,000 येन घेतले जातात. बापरे. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये हे ओनसेन देतो ते हॉटेलच्या कॉस्टमध्ये कॉम्प्लिमेंटरी असतं. क्या बात आहे. त्यामुळं आपल्या पॅसेंजर्सला थोडंसं हे वाटतं की अरे असं कसं निवड जायचं किंवा काय, पण हमाम में नंगे म्हणल्यासारखं एकदा आतमध्ये गेलं की कोणालाही काही वाटत नाही. आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही लोकांना फोर्सफुली सांगतो की तुम्ही हा अनुभव घ्या, हा अनुभव अजून कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही किंवा घ्यायला मिळणार नाही, तुम्हाला जपानमध्ये मिळतोय तर ते घ्या. आणि ज्यावेळेस हा अनुभव लोक घेऊन बाहेर येतात, एक नाईट थोडंसं त्यांना हे वाटतं जाताना, पण नेक्स्ट टाइम दुसऱ्या हॉटेलला गेल्यानंतर विचारतं इथे पण तसा बात आहे का, आम्हाला जायचंय. कारण ती जी रिफ्रेशमेंट असते त्या पद्धतीच्या पाण्याच्या आंघोळीची ती अप्रतिमच असते. म्हणजे तुम्ही एकदम सगळं तुमचा थकवा सगळा निघून जातो आणि तुम्ही एकदम रिफ्रेश होता. त्यामुळं ह्या ओनसेन हा जो प्रकार आहे तो जपानमधला माझा खूप आवडीचा प्रकार आहे. तू जेव्हा हे सगळं डिस्कशन करत होतास किंवा वर्णन करत होतास ना, तेव्हाच मला डोक्यात ते हमामचं सगळं दृश्य दिसायला लागले होते. कारण खूप सिमिलर कॉन्सेप्टमध्ये आहे आणि स्पा रूम्स असतात सगळ्या जिमला, पण ऑब्व्हियसली त्याच्या मागचं हे जे सायंटिफिक कारण आहे ज्याच्या पद्धतीने हे 3 प्रकारची कुंडच म्हणू आपण, गरम पाण्याची किंवा गार पाण्याची, आणि हे जे सगळं काय आहे ते खूप भारी आहे. आणि असंच मला त्याच्याविषयी खूप आकर्षण वाटते. सो तुझ्या आत्ताच्या बकेट लिस्टमध्ये आय थिंक जपान नंबर 1 ला आहे फिरण्याच्या आणि फिरवण्याच्या सुद्धा. क्या बात आहे. सो अशाच जपानच नाही तर इतरही अनेक देशांच्या आणि भारतातल्या सुद्धा राज्यांच्या खूप साऱ्या सफरी आणि त्याच्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू अमित.